नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पोह्याचे कटलेट करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी जाडे पोहे घेतलेत. जे पोहे आपण कांद्या पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे घेतलेत. 2 ते 3 पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतलेत. त्याच्यामधलं पाणी काढून टाकलं. झाकण ठेवून 15 मिनटं ठेवून दिले. पोहे छान भिजलेत. अर्धी सिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे. थोडासा कोबी बारीक कापून घेतला आहे. गाजराचं साल काढून घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि कापून घेतलं आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत, त्याची सालं काढून घेतली आहेत. ओला मटार घेतला आहे, 4 ते 5 मिनटं वाफवून घेतला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. कटलेटसाठी पीठ भिजवायला घेऊया. सर्वात प्रथम भिजवलेले पोहे टाकूया. पोहे छान फुलले. पोहे हाताने थोडे मळून घेऊया. 2 बटाटे आपण उकडून घेतलेत, ते किसून घेऊया. दोन्ही बटाटे किसून घेतलेत. भाज्या टाकूया. सिमला मिरची, कोबी, गाजर, मटार टाकूया. आलं, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले. याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि छोट्यासा आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे, ते टाकूया. छोटा पाव चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धणा पावडर, छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे कटलेटची टेस्ट खूप छान लागते. चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरमुळे कटलेटला बाइंडिंग येतं आणि कटलेट छान कुरकुरीत होतात. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. कटलेटसाठी पीठ छान भिजवून घेतलं आहे. बटाट्याचा आणि पोह्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यातच पीठ भिजवायचं आहे. कटलेट करायला घेऊया. हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. लहान मोठे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे कटलेट तुम्ही बनवू शकता. मी अशा प्रकारे कटलेट बनवते. प्लेटमध्ये ठेवूया. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मध्यम कटलेट बनवायचे. अशाच प्रकारे सर्व कटलेट मी बनवून घेते. कटलेट करून घेतलेत. शालो फ्राय करून घेऊया. हे कटलेट तुम्ही शालो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता. याच्यामध्ये पीठ भिजवताना मेथी, पालक अशा भाज्या आपण टाकू शकतो. याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ किंवा 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ वापरू शकता. गॅसवर पॅन तापत ठेवला आहे. पॅनमध्ये तेल टाकले. तेल गरम झाले. कटलेट टाकूया. कटलेट आपण शालो फ्राय करणार आहोत. कटलेट लगेच उलटवायची नाही. कटलेट मिडियम गॅसवर करायचे. कटलेट कडेकडेने लालसर दिसायला लागलेत. उलटवून घेऊया. उलट पालट करून दोन्ही बाजूने लालसर तळून घेऊया. कटलेट दोन्ही बाजूने लालसर तळून झाले. काढून घेऊया. छान झालेत कटलेट. आपले पोह्याचे कटलेट तयार झालेत. प्लेटमध्ये सर्व केले. छान झालेत कटलेट. हे कटलेट आपण सॉसबरोबर खाऊ शकतो, हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतो. नुसतेही छान लागतात. नाश्त्यासाठी करू शकतो, मुलांना डब्यात देऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. करायला सोपे आहेत, झटपट होतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकल्यामुळे कटलेट छान पौष्टिक होतात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.